हाय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू दिव्यांजलीज किचन्स ब्लॉग। माझी तर हरतालिकाची सुरुवात रात्रीपासूनच झाली होती। मी माझ्या फ्रेंडला मेहंदी काढायला बोलवलं होतं। तिने एक हाताला मेहंदी काढली, त्यानंतर मी माझ्या एका हातावर मेहंदी काढली। सो मेहंदी कशी वाटली नक्की सांगा। आणि त्यानंतर आमची सकाळी पूजाची तयारी झाली। पूजाला गेलो, पूजा केली। खूप छान ब्राह्मणांनी पूजा सांगली। तुम्ही पुढे जाऊन सुद्धा पूजा ऐकू शकतात। मी तुम्हाला साऊंड ऑफ करून पूजा ऐकवणार आहे। हरतालिकाची थोडीशी माहिती सांगते मी तुम्हाला। पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली, म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात। तर हरतालिकाचा उपवास इतका छान असतो आणि खास म्हणजे कुमारिका हा उपवास का पकडता, कारण की ह्या उपवासाचं पार्वतीसारखा नवरा भेटावा त्याच्यासाठी हा उपवास कुमारिका पकडतात। आता तुम्हाला ब्राह्मणांनी सांगितले थोडीशी कथा ऐकवते। या सद्गुरूंना नमस्कार करून हरतालिकेच्या कथेला आरंभ केला आहे। एके दिवशी भगवान शंकर आणि पार्वती माता कैलास पर्वतावर बसलेले असताना पार्वती मातेने भगवान शंकराला ज्याने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात, सर्व थोडे फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर सांगा, त्याच प्रकारे मी कोणत्या पुण्याने आपल्या पद्धतीने केली सांगा। त्यावेळेला भगवान शंकर त्या ठिकाणी सांगतात की कथा ऐकून झाली। मग आम्ही आता आरतीची सुरुवात केली। पूजेसाठी खूप लेडीज आल्या होत्या। आमची तर पूजा झाली होती सर्वांची। त्यानंतर आम्ही ब्राह्मणांचे पाय पडाले। त्यानंतर थोडासा फोटोशूट सुरू झाला। फोटोशूट वगैरे झाला। मग आम्ही आता आमच्या घरी गेलो। सो बाय, भेटूया उद्या। सबस्क्राईब करायचं विसरू नका।